रेडिओ सिटी पॉडकास्ट कथा कट्टा RJ चैत्राली सोबत. सध्याच्या सोशल मीडियाच्या काळात अनेक छोटे छोटे आनंद आपण हरवून बसलोय ना. म्हणजे बघा ना, एकत्र जेवायला बसणं, अचानक पाहुणे फोन बिन न करता घरी येणं, किंवा लाईट गेल्यावर गाण्यांच्या भेंड्या खेळत बसणं, अशा कितीतरी गोष्टी. या तंत्रज्ञानाच्या नादात खूप काही हरवून बसतोय आपण. याची जाणीव होते ही कथा ऐकल्यावर. सुटत चाललेल्या गोष्टी ही कथा लिहिली आहे डॉक्टर इला माटे यांनी, आणि तुम्ही ऐकणार आहात माझ्या म्हणजेच चैत्रालीच्या आवाजात. सुटत चाललेल्या गोष्टी. सरिताबाई स्वप्नशिल्प सोसायटीच्या गेटवर छत्री घेऊन उभ्या होत्या. नातीची स्कूल बस येणार होती. पाऊस जोर धरून पडत होता. त्या वॉचमनच्या खुर्चीवर जरा वेळ टेकल्या. बस आली आणि रेऊला सोडून गेली. तिला छत्रीतून त्यांनी लिफ्ट जवळ आणलं आणि तिचे कपडे चाचपले तर ती ठक्क कोरडी. रेऊ हसली, म्हणाली, अगं आजी, मी कशी भिजेन? बस अगदी गेट जवळ सोडते. ठरवलं तरी भिजायचा चान्स आहे का? सरिताताई तिला वर घेऊन गेल्या. त्यांना त्यांचे शाळेचे दिवस आठवायला लागले. न भिजता पावसाळ्यात शाळेत जाणं येणं शक्यच नव्हतं. कोकणातला पाऊस तो, पायीच सगळीकडे जाणं, कौलारू चाळीतलं घर. पाऊस कमी किंवा जास्त व्हायचा कोकणात, थांबला असं व्हायचंच नाही. सरिताबाई पूर्ण काचेच्या दारातून पाऊस बघत राहिल्या. पाऊस धारांचा नुसता एक शुभ्र पडदा झाला होता. जमिनीवर पडून थेंब फुटत होते आणि त्यांची अनेक शक्ल होऊन छोटे थेंब उडत होते. त्यांना बुडबुडे दिसले. तसं खुदकन हसू आलं. ते बुडबुडे रेऊला दाखवावे म्हणून त्यांनी रेऊला तिथूनच हाक मारली. रेऊ, ये ग, गंमत दाखवते. रेऊनं टीव्ही समोरून ओरडून सांगितलं, आजी नको ग गंमत, इट्स माय पोगो टाइम. मम्मा एकतर 1 तास टीव्ही बघू देते, मग होमवर्क, सो मी पोगो टाइम वाया नाही घालवणार. सरिताताई जराशा खट्टूच झाल्या, पण त्यांना मात्र दिसत राहिली कोकणातल्या कौलारू घरांच्या पडवीत बसलेली एक चिमुरडी. पागोळ्यांचा सतत येणारा घनगंभीर आवाज, त्या पागोळ्यांची गाजच जणू समुद्रासारखी. सारवलेल्या अंगणात साठणारं पाऊलभर तर कधी गुडघाभर पाणी, आणि अखंड पडणारा पाऊस. पडवीच्या रेजांना अडकवलेले छत्री, रेनकोट, तन्मयतेने नुसतं पाऊस पाहणं. पागोळ्यांमुळे निर्माण होणारे मोठे बुडबुडे, छोटे बुडबुडे वाहत जात. या बुडबुड्यांचं एकमेकांना चिकटणं आणि मग त्याचा व्हायचा एक मोठा बुडबुडा. छोटीशी काठी घेऊन ती गावातली चिमुरडी एका बुडबुड्याला दुसऱ्या बुडबुड्याची भेट घेऊ देत नव्हती. कधी मुद्दामून एखाद्या बुडबुड्याला दुसरीकडे हलकेच ढकलत होती. माझघरात निखारे पेटवले होते. आईनं त्याच्यावर टोपली पालथी घातली होती. त्या टोपलीवर कपडे घातले होते निखाऱ्यांच्या धगीमुळे वाळण्यासाठी. त्या चिमुरडीची आई तिला हाक मारत होती निखाऱ्यावर भिजलेले केस उदवण्यासाठी. निखाऱ्यावर ऊद टाकून केस वाळवण्याचा चालणारा प्रयत्न म्हणजे जणू एखाद्या लांब केसवाल्या राजकन्याचीच बडदास्त. ती चिमुरडी अनेक प्रकारच्या होड्या बनवत होती. कागदी होड्या, शीड असलेल्या, नांगर असलेल्या, अनेक होड्या. पांगोळ्यांमुळे एखादी होडी जरी उलटली तरी त्या चिमुरडीला मोठी दुर्घटना झाल्यासारखं दुःख व्हायचं. सरिताताईंच्या नजरेसमोरून कोकणातलं बालपण हलतच नव्हतं. त्यांच्या मनात आलं, पडवीच्या पायरीवर बसून किती कविता, श्लोकांचं पाठांतर केलं आपण. साथीला असायचा निरंतर पांगोळ्यांचा संतूर. किती जिवंतपणा होता पावसाला सुद्धा तेव्हा. लेकानं स्लायडिंगच्या काचांचे दरवाजे बसवलेत, साऊंड प्रूफ काचा. मुका वाटतो हा पाऊस त्यामुळे. पांगोळ्यांचं संतूर नाही, साठलेलं पाणी नाही, त्या पाण्यात छत्र्या उलट्या टाकून होडी होडी करत गुडघाभर पाण्यातून खेळणं नाही, आणि भिजणं हा शब्दच नाही. निखाऱ्याचा वास, उदाचा वास काहीच नाही या पावसाला. पावसाचा आवाज ऐकण्यासाठी त्यांनी स्लायडिंग डोअर सरकवलं तर आतून हसत श्रीकांत बाहेर आले. अगं ऐकतेस का? चहा टाक जरा. वाजले किती बघ? 4:30. आणि दार लाव बरं आधी. बघ पाणी आत आलं पावसाचं. आज बरा मोकळा वेळ आहे तुझ्याकडे पाऊस बघत बसायला. चांगलंय बाबा तुमचं, भरपूर मोकळा वेळ आहे.
श्रीकांत छद्मीपणे हसत बाहेरचं मासिक उचलून आत गेले. सरिताताईंना थोडंसं लागलं त्यांचं बोलणं. बुडबुड्यांची गंमत सांगायला उघडलेलं तोंड त्यांनी मिटलं. त्यांच्या लहानपणी पोगो टाईम नव्हता, त्यामुळे असलेला मोकळा वेळ मनात साठवत पागोळ्यांच्या आवाजात गुंग होत त्या उठल्या आणि 4 शिंतोडे अंगावर पडल्यामुळे चहा करताना वेगळाच छान फील होणारा चहाचा वास घेत त्या मनातला मोकळा वेळ परत परत चाखत माखत फील करत राहिल्या. सुटत चाललेल्या गोष्टी ही कथा लिहिली होती डॉक्टर इला माटे यांनी आणि तुम्ही ऐकत होतात माझ्या म्हणजेच चैत्रालीच्या आवाजात. रेडिओ सिटी पॉडकास्ट कथा कट्टा RJ चैत्राली सोबत.